नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायला जवळ आज पावभाजी दाखवत आहे. हे बघा, इथे भाज्या उकळत ठेवल्या आहेत. आता याला जवळजवळ मला वाटतं 10-12 शिट्या झालेल्या आहेत. आता मी हा बाजूला ठेवत आहे आणि आता इथे आपण बटर घालूया. हे बघा, हे बटर आहे. हे बटर घालत आहे. थोडं बटर थोडं तेल घातलात तरी चालेल, नाही तर हवं तर मग सगळं बटरही घालू शकता तुम्ही. बघूया, आपल्याला अजून लागलं तर मग तेल घालूया. सध्या एक बटर खूप झालं. आणि इथे हे बघा, इथे हा बऱ्यापैकी कांदा घेतलेला आहे. हा एवढा कापून घेतलाय. टॅमॅटो आणि हा हिरवी मिरची, हे सगळं एकदमच घालायचंय. पण आपल्याला पहिल्यांदा बटर चांगलं मेल्ट करून घ्यायचं. हो, तर तुम्ही ह्याच्या साह्याने करू शकता, पण आपला गॅस हे आहे त्यामुळे तो बटर इझिली मेल्ट होणार. गॅस मोठा आहे, गॅस मोठा ठेवते म्हणजे बटर इझिली मेल्ट होईल. आणि यामध्ये आपण टाकले आहे फ्लावर, बटाटा, शिमला मिर्च, फ्रेंच बीन्स आणि कॅरेट. बस एवढं ह्याच्यात टाकलेलं आहे. तर तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्या अजून टाकू शकता. वाटतं तेवढं बटर खूप होईल. हे बटर मी आता काढून ठेवते. थोडं मला वाटतं ते खूप होईल, म्हणून हे एवढं बटर मी आता काढून ठेवते. आता ह्याच्यामध्ये मी डिरेक्टली कांदा टाकत आहे. त्याच्यात सगळं तुम्हाला वेगवेगळं टाकायचं आहे, एकत्र नाही टाकायचं. कांदा छान नरम झाला की मग तुम्ही टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटो छान नरम झाला की मग भाज्या हळूहळू स्मॅश करून टाकायच्या. आता मी कांद्यावर थोडी कोथिंबीर टाकते, म्हणजे छान त्याला वास येतो. आणि आपलं थोडंसं आलं मिरची लसूण टाकते. आपल्याला पावभाजी मसालाच घालायचा असल्यामुळे आपण दुसरं काहीही त्याच्यात घालणार नाही आहे. फक्त मसाला घालायचा आहे, पावभाजी मसाला, बाकी काहीही घालायचं नाही. आणि शक्यतो चमचा घेण्यापेक्षा हेच घ्या, म्हणजे मग कांदा छान मऊ होतो दरवेळेस. आता थोडं मीठ टाकते, म्हणजे मिठाने काय होतं, मिठाने त्याला छान स्मॅश होतं, म्हणून मीठ घेते. आणि याला आता बारीक गॅसवर झाकून ठेवते. बिलकुल घाई नाही करायची. कांदा संपूर्ण बारीक झाला पाहिजे. 10-15 मिनिटांनी मग मी तुम्हाला दाखवते. चला, तर मग आता आपण बघतो आहोत की आपला कांदा कितपर्यंत शिजला आहे. हे बघा, मी आता हे काढत आहे. कांदा छान झालेला आहे आपला, एकदम मस्त लाल छान आणि बटरमध्ये भाजला आहे, त्यामुळे मस्त वास येतोय त्याला. जर कांदा इथे मी मीडियमवर ठेवते आणि आपल्या आता भाज्या किती शिजल्या आहेत ते बघते. भाज्या आता आपल्याला घालायच्या आहेत. आपल्या भाज्या किती शिजल्या आहेत ते बघूया.
थोड्या थोड्या घालायच्या आणि स्मॅश करायचं. बघा हा पहिला फ्लावर येतो आहे. बघा हा फ्लावर मी काय करत आहे, इथे साईडला टाकत आहे. नाहीतर मी काय करते, ह्याला दुसऱ्या भांड्यात स्मॅश करायला घेते, कारण कांदा आपला शिजला पाहिजे चांगला. कांदा शिजला नाही तर मग भाजी चांगली नाही लागणार. तर भाजीला मी इथे ठेवते बारीक करत आणि झाकून ठेवते. हा गॅस काढून टाकते आणि हा कांद्यावर जरा अजून एकदा शिजू दे, जेवढं आपल्या भाज्या नरम होईपर्यंत. नाहीतर मी आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो टाकते. हे बघा, बघा मी हा अख्खा टॅमॅटो टाकत आहे, म्हणजे त्या चांगला लवकर कांदा स्मॅश होईल. भाज्या करायची घाई नाही करायची, चांगला कांदा आणि टॅमॅटोला तेल सुटेपर्यंत ते झाल्या पाहिजे छानपैकी. आणि आता मी काय करणार आहे, हा MDHचा मसाला घेतला आहे, पावभाजी मसाला. दुसरं काहीच ह्याच्यात घालायचं नाही. तर हा मसाला मी थोडा ह्याच्यावरच टाकत आहे, कांद्यावर. म्हणजे थोडा कांद्यालाही लागतो, मग थोडा भाजीवर पण टाकायचा आहे. पण पहिला हा कांद्याला पण थोडा मिक्स करून घ्यायचा. तर गाडीवर तर ते पावभाजीवाले पावाला सुद्धा तो मसाला लावतात, खूप छान होते ती भाजी. आता हे आपलं झालेलं आहे, त्याला मी ठेवते आणि त्याला झाकून ठेवते. इथे असं छानपैकी झाकून ठेवते आणि मीडियम करून ठेवते, म्हणजे हे छान होईल. आता हे आपल्याला मात्र थोडं 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 स्मॅश करून घ्यायचे. तर बघूया आपलं हे बघा, आता हे मी इथे तुम्हाला हे दाखवत आहे. हे मी माझा कसा हा फ्लावर आहे हा बघायचा आहे कितपत. हा बघा अगदी मस्त स्मॅश होत आहे. हा बघा, तुम्हाला हवं तसं, जर एकदम बारीक हवं असेल तर एकदम करा, एकदम. पण मला तर जास्त करून थोडे वाटाणे ना असे थोडे थोडे चवीला ठेवले ना तर ते बरे वाटतात खायला. म्हणून मी वाटाणे मी शक्यतो ह्याच्यात तसेच ठेवते. आता हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये हे स्मॅश करून घेत आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याच्यातच मी ह्याला स्मॅश करते असं. ह्याच्यात आपली गाजरं आहेत, शिमला मिरची आहे, वाटाणे आहेत, फरसबी आहे. मस्त हे स्मॅश होत आहे. नंतर मग फ्लावर पण टाकते. एकदम केलं तर सगळं होणार नाही ना, म्हणून मग हे थोडं थोडं करून घेतलं. आणि बटाटे मी वेगळीकडे उकडत ठेवलेले, कारण माझा कुकर खूप लहान असल्यामुळे सगळ्या भाज्या राहत नव्हत्या. आणि मी म्हटलं बटाट्याचं मग साल काढून कापून घालणार होते, पण ह्याच्यात जागा नव्हती. म्हणून मग मी बटाट्यांना वेगळं ठेवलं होतं. तुम्हाला दाखवणार आहे बटाटे पण कसे सोलून मी टाकत आहे ते. पहिलं हे सगळं दाखवत आहे. बघा, आता हे सगळ्या भाज्या आपल्या छान
स्मॅश झालेले आहेत. आणि भाज्यांमध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं, जास्त नाही टाकायचं, कारण का आपल्या ते पावभाजी मसाल्यात मीठ असतं. शिवाय मी कांद्यावर थोडं टाकते, कारण का तर कांदा आपला छानपैकी बारीक होण्यासाठी कांद्यावर नेहमी कांद्यावर नेहमी मीठ टाकायचं, मग छान कांदा बारीक होतं. तर हे बघा, हे असं सुंदर आपलं हे मिश्रण छान मऊसर झालेलं आहे. आता मी इथे बटाटे घेतलेले आहे 4, हे बघा, आणि हे उकडून घेतले तर याची सालं सोलते. उकडलेले बटाटा एकदम पटकन स्मॅश होतो आणि सालही पटकन निघतायत. जाम गरम आहे. दाखवते तुम्हाला, बघा. असे बटाटे आपले सोलून घ्यायचे. ते बघा, आता आपले हे बटाटे असे मस्तपैकी स्मॅश करून झालेले आहेत. आणि इथे आपली ही भाजी आहे स्मॅश केलेली, ही मी तुम्हाला मगाशी दाखवली. आणि आता आपण काय करायचं, आपला कांदा शिजलाय का बघूया. कांदा मी जरा मोठा करते गॅस, म्हणजे आपल्याला कळेल कांदा आपला कितपत शिजला आहे तो. कांदा टॅमॅटो बऱ्यापैकी शिजलाय आणि अजून आता भाजी बरोबर शिजेल तो. तर आता काय करायचं, आपण हे स्मॅशर घ्यायचं आणि स्मॅशरने हा कांदा असा छानपैकी असा मॅश करून घ्यायचा. ते पावभाजीवाले असंच करतात, कांदा पहिला असा स्मॅश करून घेतात, पण ते थोड्या प्रमाणात घेतात. एक डिश बनवायला ते थोडंसं ते कांदा घेतात, मग थोडी भाजी टाकतात, मग थोडं पाणी टाकतात, असं करून करून ते करतात. पण आपल्याला तसं नाही करायचे, आपल्याला रेग्युलर भाजी शिजवायची आहे. त्यामुळे मी आता हे कांदा असा छानपैकी स्मॅश करून घेते, बघा. आणि प्रत्येक वेळेस आपला स्मॅश होणार आहे कांदा. आता काय करते, ह्याच्यामध्ये हे एक भांड भाजी घालते, 2 भांडी घालते, आणि 2 भांडी मी त्याच्यामध्ये थोडा बटाटा घालते, हा बघा, आणि थोडा MDHचा पावभाजी मसाला घालते. आणि हे सगळं स्मॅश करून घ्यायचं. म्हणजे दरवेळेस तो कांदा बटाटा भाजी हे दरवेळेस स्मॅश झालं पाहिजे. पाणी एवढ्यात नाही घालायचं, कारण जर तुम्ही पाणी घातलं तर ते स्मॅश नाही होणार, म्हणून पाण्याला जरा वेळ ठेवायचा. हे बघा, आता हे मस्त स्मॅश झालेलं आहे. आता काय करायचं, परत याच्यावर दुसरा एक लॉट टाकायचा. हा बघा, आता दुसरा लॉट टाकते, परत 2 भांडी टाकते, मग पुन्हा हा थोडा बटाटा टाकते, पुन्हा थोडा मसाला टाकते. दरवेळेस थोडा थोडाच टाकायचा मसाला, नाहीतर का होईल, खूप तिखट होण्याची शक्यता असते. आणि या मसाल्यांमध्ये मीठही असतं, त्यामुळे खूप खारट तिखट होण्याची शक्यता असते, म्हणून थोडं थोडं टाकायचं. आणि मग तुम्ही चव घेऊन बघू शकता आणि मग त्याच्यात घालू शकता. आता हे बघा, इथे हे परत स्मॅश करत आहे मी.
मग ह्याच्याबरोबर काय होतं, कांदा पण स्मॅश होतो आपला, वाटाणे, बटाटा, फ्लावर, सगळ्या भाज्या अगदी मस्त छान स्मॅश होतात. गाजर, फरसबी, शिमला मिर्च आणि आलं लसूण तर आपण टाकलेलंच आहे, पेस्ट टाकलेली आहे. आता मी आधी हे पुसून घेते, नाहीतर हे सुकेल आणि मग मला खूप त्रासदायक पडेल ते पुसायला. मी पुसून घेतलेलं आहे. आता लास्ट टाकते आहे. हे बघा, ही सगळी भाजी टाकत आहे. मी जरासं भांडं धुवून घेतलंय, पण पाणी मी एवढ्यात नाही टाकणार. आधी सगळं स्मॅश करून घेणार, मगच पाणी टाकेन. आता हा बटाटा पण टाकत आहे. हे बघा, हा सगळा बटाटा आता मी टाकत आहे. गॅस मी बारीक ठेवलेला आहे, जरा मीडियम करते म्हणजे छान ते आपलं स्मॅश होईल. एकदा स्मॅश करून घेते, मग सगळं एकदा ढवळते छान आणि मग चव घेऊन बघते कशी झाली आहे भाजी. त्याच्यात हवं तर तुम्ही कलरसाठी कलर टाकू शकतात, पण मी टाकत नाही कलर. कलर नाही आला तरी चालेल, पण आपल्या शरीराला कलर हे चांगले नसतात, म्हणून कलर शक्यतो नाही टाकला तरी चालेल. तर बघा, मी ह्याच्यामध्ये हे पाणी टाकत आहे, थोडंसंच टाकते आणि याला चांगलं आता ढवळून घेते. असं सगळीकडून खालून छानपैकी ढवळून घ्यायचं. हे बघा, असं मस्त असं ढवळून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे सगळा मसाला, सगळ्या भाज्या अशा एकजीव झाल्या पाहिजेत पाण्याबरोबर. अजून पाणी आपल्याला घालायचं आहे, पण पहिला आपला मसाला बघूया बरोबर आहे का चव घेऊन. एकदम परफेक्ट झालेलं आहे. जाम तिखटही झालेली आहे. तर मी त्याच्यामध्ये थोडा मसाला टाकते. खूप सुंदर चव आलेली आहे. आणि आता याच्यात मी पाणी टाकत आहे. कारण आपल्याला थोडी पातळ करायची आहे पावभाजी.
बघा आता मस्त अशी ही पावभाजी आपली रेडी झालेली आहे. जराशी खाऊन बघते. चवीला एकदम परफेक्ट झालेली आहे. थोडं त्याच्यात आंबट टाकते. आंबट हवी जरा. म्हणून थोडं पाणी टाकते. खूप जाडसर झालेलं आहे म्हणून जरासं पाणी टाकते आणि पुन्हा ह्याला छान ढवळून घेते. खरं मी कलरसाठी लाल घातलं असतं पण ऑलरेडी तिखट आहे त्यामुळे मी कलर घालत नाहीये. मिरची पूड घालत नाहीये. पिवळी झाली तरी हरकत नाही पण तिखट आपल्या शरीराला जास्त तिखट सुद्धा बरं नाही. मस्त झालेली आहे. त्यावर कोथिंबीर टाकते. अशी छान कात्रीने चिरून घेते म्हणजे ती सगळीकडे टाकता येते मला. तुम्ही हा प्रयोग करायला नका जाऊत. मी माझ्या दर व्हिडिओत सांगते कारण का हे खूप डेंजर असतं. पण मला आता खूप सवय झालेली आहे म्हणून कळत आहे. आणि आता तुम्हाला मी त्याचा लुक दाखवते. हा बघा, तर हा असा आपला लुक झालेला आहे पावभाजीचा. तर तुम्ही सुद्धा अशी पावभाजी बनवायची आणि माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि तुम्ही कुठच्या देशातून मला पाहत आहात ते नक्की नक्की मला कळवायचं म्हणजे मला तुम्हाला थँक्स म्हणता येईल.